तर त्याच्यापेक्षा हटके असं आपलं पुणेरी स्टाईलचं म्हणता येईल किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबार आहे. मी खास कोथरूडवरून वडा खायची चालतो. 2000 साली माझा मुलगा राज, जो आता US मध्ये, तो काकांच्या खांद्यावर अगदी खेळलेला आहे. नमस्कार. एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज गुरुवार आहे, उद्यापासूनच दिवाळी सुरू होते. तर खरं तर दिवाळी निमित्ताने फराळाचा एखादा भाग अपेक्षित होता, पण मला नाही जमला. तर मी काल एक जनरल प्रश्न विचारला होता तुम्हाला की मटारकरांची की वडा सॅम्पल मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या डोक्यात एक विशेष ठिकाण होतं जिथे वडा सॅम्पल खूप उत्कृष्ट मिळतो. खरं तर टेक्निकली तिथे वडा सांबार मिळतो, पण तो सांबार इतका झणझणीत असतो की त्याला सॅम्पल म्हणायलाही हरकत नाही. कौतुक भरपूर ऐकलंय मी या ठिकाणाचं, या एस्पेशली या पदार्थाचं. तर म्हणून हे कौतुक मला इथे खेचून घेऊन आलं. मी इथे अनेक वेळा आलोय. इथे निरनिराळे श्रीखंड मिळतात, निरनिराळे फ्लेवर्सचे श्रीखंड मिळतात. त्यासाठी मी इथे अनेकदा आलोय, पण हे मला माहिती नव्हतं. म्हणून या पदार्थासाठी आज विशेष मी आलोय. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात, तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आपण आलो आहे अजंतामध्ये, शास्त्री रोडवर. हे एक्झॅक्टली आहे कुठे हे सांगण्यासाठी समोर मला वाटतं इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. त्याच्याच इथे WS बेकर्स हे केकचं दुकान आहे. त्याच्या शेजारी आहे अजंता हे दुकान. डावीकडनं अलका चौकातनं तुम्ही येता आणि उजवीकडे हा रोड जातो दांडेकर पुलाकडे. आणि आजूबाजूचा परिसर एकदा बघून घ्या. मला वाटतं इथे HDFC बँक आहे. तिथे ही HDFC बँक आहे आणि समोरचा परिसर हा असा दुकानांचा आहे. मला वाटतं तिथे काका हलवाई आहे, ते काका हलवाई आहे. हे ठिकाण तुम्हाला शोधायला मदत होईल म्हणून हे सगळं दाखवतोय. आपण आलेलो आहोत नवी पेठेत, शास्त्री रोडवर अजंता या दुकानात. अजंता फेमस आहे, माझ्यासाठी तरी फेमस होतं अनेक फ्लेवर्सचे श्रीखंडांसाठी. इथे खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे श्रीखंड मिळतात. पण मला नुकतंच कळालं की इथे उत्तमरित्या वडा सॅम्पल मिळतं किंवा वडा सांबार मिळतं. तर त्या पदार्थाचं कौतुक मी एवढं ऐकलं होतं आणि ते कौतुक मला आज इथे घेऊन आलंय. तर हे जे टायमिंग आहे ना, हे फक्त संध्याकाळी 4ला चालू होतं. हे ठिकाण जे आहे ते 4ला सुरुवात होते, 4:30 पर्यंत तुम्हाला पदार्थ मिळतात. सगळे ताजे बनवले जातात आणि साधारण 8-8:30 पर्यंत हे ठिकाण चालू असतं आणि हे पदार्थ तुम्हाला मिळतात. पदार्थ गरमागरम आणि एकदम फ्रेश मिळतात. तर चला, वाट कशाला पाहिजे, सुरुवात करूया वडा सांबारपासून. सोबत पाव त्यांनी दिलेला आहे आपल्याला, म्हणून हे अजून वडा सॅम्पल सारखंच वाटतंय. खाऊन बघूया काय प्रकारे. पोरांच्या आजच परीक्षा झाल्यात म्हणून मी पोरांना पण घेऊन आलोय आणि त्यांनी इडली सांबार घेतलाय. त्याच्यासोबत त्यांनी शेव दिली आपल्याला. एक मिनिट पोरांना.
त्याच्यासोबत त्यांनी आपल्याला शेव पण दिली आहे की पोरांना तिखट लागू नये म्हणून. तर तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही इथे शेव मागू शकता. मनात कुठेही अपेक्षा न ठेवता आपण पहिला घास घेऊया आणि बघूया की हा पदार्थ आपल्याला काय चव देतो ते. एकदा या सॅम्पलकडे जरा नीट पाहूया. एकदा या सॅम्पलकडे आपण परत एकदा नीट पाहूया. त्याच्यावर ही तर्री दिसते. वड्याचा आकारही खूप मोठा आहे, चांगलाच मोठा आहे. तुम्ही एक साधारण चमचा जर पाहिला त्या चमचाच्या हिशोबाने तुम्ही अंदाज घ्या आकाराचा. बऱ्यापैकी मोठा असा हा वडा आहे आणि हे सांबार किंवा सॅम्पल तुम्ही म्हणू शकता. चला चव घेऊन बघू. पूर्ण वेगळं आहे. सांबारचा अंश असं जाणवत नाही तुम्हाला खाताना. हे सॅम्पलच वाटतं. तिखट म्हणायचं झालं तर मला वाटतं त्यांनी मुलांना पाहून कमी तिखट दिलं किंवा कमी तर्री दिली म्हणून एवढा झटका लागत नाहीये. पण डेफिनेटली हे सांबारच्या कॅटेगरीमध्ये नाही आपल्याला मोडता येते. याला तुम्ही सॅम्पल म्हणालात तरीही चालेल. आता अर्थात मी फक्त सॅम्पलच घेऊन पाहिलं. आपण वडा खाऊन बघूया की हे जे कॉम्बिनेशन आहे वड्याचं आणि सॅम्पलचं कसं वाटतं. पुढचा घास आपण वड्याबरोबर घेऊया. वाव, सिम्पली वाव. वडा ताजा, गरम आणि स्पायसी. वड्यात ही एक मस्त झटका आहे आणि ते सॅम्पल किंवा सांबार हा गोंधळ मिटवण्यासाठी आपण याला सॅम्पलच म्हणूया. तर तो स्पायसी वडा आणि सॅम्पल काय कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर या ठिकाणी हा वडा सॅम्पल खाण्यासाठी नक्की या. वडा तर मस्तच आहे. इव्हन तुम्ही नुसता वडापाव खाल्लात तरीही तुम्हाला आनंद मिळेल, इतका छान वडा आहे. आणि त्याची सोबत देतोय ते सॅम्पल. मस्त पॅकेज आहे. आणि तुम्ही जर हे पॅकिंग पाहिलं ना, ही प्लेट पाहिली ना, बऱ्यापैकी सॅम्पल येतं आणि 2 वड्यांचे मोठे आकार. त्याच्यासाठी ही प्लेट जी आहे ना एकदम जस्टिस करते. छान आहे सांबार, सॅम्पल आणि हा वडा. हे खाण्यासाठी तुम्हाला नवी पेठेत शास्त्री रोडवर यायला लागेल, अजंठा या दुकानात. संध्याकाळी 4च्या नंतर 8:30 पर्यंत तुम्ही इथे येऊ शकता आणि हा वडा सॅम्पल तुम्ही खाऊ शकता. तिखट लागलंच निरनिराळ्या प्रकारांचे श्रीखंड मिळतात, ते तुम्ही ट्राय करू शकता जर तिखट लागलं तर. पण आनंद घ्यायचाच आहे तो पूर्ण घ्या आणि ही वडा सॅम्पल नक्की ट्राय करायला या. माझं नाव स्वप्नील. मी आज पहिल्यांदा तिथं आलो. माझ्या मित्रांनी सांगितलं गोविंद सर म्हणून आहेत, त्यांनी रेफर केलं त्याला. आम्ही खास कोथरूडवरून वडा खायसाठी आलतो. खूप अप्रतिम म्हटला, खूप छान आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे हॉटेल जवळपास 57 वर्ष जुनं आहे. खूप छान वाटलं. क्वालिटी अजूनपर्यंत आहे अशीच आहे. धन्यवाद सर. थँक्यू. खरं तर मी इथे फक्त वडा सॅम्पलसाठी आलो होतो, पण इथे इडली एवढी मोठी पाहिली. मस्त भरीव अशी इडली आहे, मोठी इडली आहे. तर इडली बघूया खाऊन. खरं तर आपण फक्त वडा सॅम्पलसाठी आलो होतो, पण इडली पण आहे इथे आणि चांगली मोठी आकाराची इडली आहे. तर बघूया इडली कशी आहे ती. इडली छान आहे, मोठी आहे, चवीला मस्त आहे. सॅम्पल बरोबर तुम्हाला सांबारचं काही असं येणार नाही. ह्याच्यात सांबार मसाला आहे. आपण त्यांना विचारूया, मालकांना नंतर विचारून घेऊया की सांबार मागचं कन्सेप्ट काय. असो, इडली सॅम्पल ही तुम्ही खाऊ शकता, पण वडा सॅम्पल जी मजा आहे ना ती घेण्यासाठी तुम्ही इथे नक्की या. दुकानदार, एक चांगला हाडाचा दुकानदार कसा हे जर ओळखायचं असेल ना, तर तो त्याच्या दुकानातले पदार्थ तुमच्यासमोर कसे मांडतो हे बघायचं.
आपण आलोय वडा सॅम्पलसाठी. त्यांनी आपल्याला ना त्यांच्याकडचे एक युनिक अजून एक पदार्थ आपल्याला दाखवला. तो पदार्थ मी तुमच्यासमोर आणतो. फिंगर बाकरवडी नावाचा हा पदार्थ आहे. मी पहिल्यांदा ऐकलाय, पहिल्यांदा पाहतोय आणि चवी पहिल्यांदा घेणार आहे. काहीतरी वेगळं आहे, खाऊन बघूया. छान आहे. चव तुम्हाला पूर्ण ओळख देते की तुम्ही बाकरवडी खाताय. फक्त बघायला हा पदार्थ जरा वेगळा आहे. चव पूर्ण तुम्ही बाकरवडी खाता याचाच आनंद देते. आणि खरं सांगायचं झालं तर ती सॉफ्ट इडली आणि सॅम्पल त्याच्यासोबत ना हे कुरकुरीत काहीतरी छान वाटतं. मला तर हे कॉम्बिनेशन आवडतं. छान आहे. माझं नाव अजय आवारे. मी राहायला इथंच जवळ यशोदी बिल्डिंगमध्ये. नवी पेठेत 95 पासून मी जेव्हा राहायला आलो तेव्हापासून अजंठामध्ये मी नेहमीचा यांचा रेग्युलर जरी म्हणाल तरी कस्टमर आहे. म्हणजे 2000 साली माझा मुलगा राज जो आता US मध्ये, तो काकांच्या खांद्यावर अगदी खेळलेला आहे. तो इथं आला की काका काजू काय काजू कंद त्याला अगदी हमखास आहे. तेव्हापासून ओळख आहे. म्हणजे 95 पासून 30 वर्ष झाले मी रेग्युलर इथं येणारा माणूस आहे. आणि मेन माझं हे काय आहे, यांच्याकडं यांचा वडापाव, भजी, गोलभजी आणि जो कट सांबार जो यांचा आहे त्याचा मी फार फॅन मोठा आहे. उच्च दर्जाचा फराळ आहे त्यांचा. म्हणजे बनवणं त्यांचं जे तिखटाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण सगळं योग्य आहे. काहीच त्याच्यामध्ये दुमत नाही. फराळामध्ये तुम्हाला कुठला प्रकार आवडतो यांचा पदार्थ? मेन यांची चकली, नंतर हे बाकरवडी जी यांनी इंट्रोड्यूस केली मागच्या 1-2 वर्षापूर्वी ती, आणखीन लाडू बेसनाचे, स्पेशल बेसन लाडू, आणि श्रीखंड तर यांचे 12 महिने वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. ते अतिशय उत्कृष्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू. माझं नाव अमित अभ्यंकर. ही माझी आई अंजली अभ्यंकर आणि वडील अशोक अभ्यंकर यांनीच 57 वर्षापूर्वी BSc झाल्यावर हे शॉप चालू केलं. मग याला किती वर्ष झाले? आपल्या 57 वर्ष झाले. 68 साली चालू केले. बरं, मला एक जाणून घ्यायचं होतं की आपल्या इथे जे सांबार आहे त्याचा तिखट ठेवण्याचं रहस्य काय त्याच्या मागचं? बेसिकली जे साऊथ इंडियन सांबार मिळतं सगळीकडे, तर त्याच्यापेक्षा हटके असं आपलं पुणेरी स्टाईलचं म्हणता किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबार आहे. ओके. आणि याचं मेन क्रेडिट जे आहे ते वडिलांचे काका होते नारायण अभ्यंकर, त्यांना जातं. त्यांचं कुमठेकर रोडला स्वीट होम नावाचं हॉटेल होतं. अजूनही आहे म्हणजे, पण आता त्यांच्यापैकी कोणी नाहीये तिथे. ओके. तर त्यांनी ही रेसिपी बाबांना शिकवलेली आहे. ओके, म्हणजे स्वीट होम मध्ये जी सांबारची रेसिपी होती तीच रेसिपी आपण तीच काकांनी बाबांना शिकवलेली आहे. आणि इथे आपण ते 57 वर्षापासून करतोय. खूप जुना इतिहास आहे या सांबारचा. म्हणजे 57 वर्ष इथे, आणि त्याच्या आधी कदाचित 15-20 वर्ष स्वीट होम मध्ये हेच आहे. खूप छान, खूप छान वाटलं. छान होते पदार्थ सगळे. आणि वडा सॅम्पलनी तर खूपच मजा आली. वडा सांबार खूप मजा आली. थँक्यू. मित्रहो, मी आशा करतो की तुम्हाला हा वडा सॅम्पलचा भाग आवडला असेल. उद्यापासून दिवाळी सुरू होतीये, म्हणून आम्हा सर्वांकडनं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.